अवैध पुढची बातमी. आरवली राजवाडीतल्या गरम पाण्याच्या कुंडाकडे दुर्लक्ष होते. संगमेश्वरच्या नैसर्गिक संपदेचा पर्यटनासाठी उपयोग कधी? रत्नागिरीतले समुद्रकिनारे, किल्ले, धबधबे आणि धार्मिक स्थळं पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. मात्र संगमेश्वर तालुक्यातल्या आरवली इथल्या नैसर्गिक गरम पाण्याची कुंड ही एक अनोखी नैसर्गिक देणगी असून सुद्धा अद्याप पर्यटन नकाशावर अपेक्षित स्थान मिळू शकली नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कुंडांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास हे ठिकाण पर्यटक, संशोधक आणि अभ्यासकांसाठी मोठं आकर्षण ठरू शकतं. यासाठी आवश्यक आहे ती लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची ठोस इच्छाशक्ती. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळतो. संगमेश्वर तालुक्यातील राजिवडी आणि आरवली या ठिकाणी गरम पाण्याची कुंड आहेत. पर्यटकांसाठी आणि संशोधकांसाठी नेहमीच ही गरम पाण्याची कुंड आकर्षणाचा विषय ठरलेली आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो, राजवाडी येथील हे गरम पाण्याचं कुंड आहे. नैसर्गिक गरम पाण्याच्या या कुंडामध्ये वर्षभर गरम पाण्याचा प्रवाह सुरू असतो. स्थानिकांच्या आणि अभ्यासकांच्या मते या गरम पाण्याच्या कुंडातील पाण्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. खर तर या गरम पाण्याच्या कुंडांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करण्याची गरज आहे. मात्र त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी आजवर दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी नुकतीच या गरम पाण्याच्या कुंडांची पाहणी केली आणि पर्यटनाच्या दृष्टीनं या ठिकाणी काही सुविधा उपलब्ध कराव्यात, पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात असे प्रयत्न आमदार शेखर निकम यांनी सुरू केले आहेत. पर्यटकांसाठी आणि संशोधकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरलेली ही निसर्गाचा एक अनोखा चमत्कार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं या गरम पाण्याच्या कुंडांचा विकास केला, या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर स्थानिकांनाही नक्कीच रोजगार मिळेल. शिवाय संगमेश्वरचं नाव पर्यटनाच्या नकाशावर अधिकच उंचावेल. योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, संगमेश्वर, रत्नागिरी.